जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. जी वाणी आहे बुद्धवाणी, भगवान बुद्धांच्या वाणीतनं 82,000 धम्मस्कंद प्रसवले. 82,000 एकेका धम्मस्कंदावर एक एक प्रवचन आहे. भगवान बुद्धांचे 82,000 प्रवचन आहेत. किती? आणि बुद्ध धम्म संघाच्या गुणांची जी ओतप्रतता, जी परिपूर्णता सिद्ध करणारे हे वेगवेगळ्या अरहंत भिक्षूंची वाणी आहे, ज्यामध्ये बुद्ध संघरत्न यावर त्यांची परिपूर्णता, परिशुद्धता समजावून सांगितलेली आहे. ते 2,000 धम्मस्कंद अरहंतांच्या वाणीतनं प्रसवले. 2,000 प्रवचन भिक्षू लोकांचे आहे आणि 82,000 प्रवचन भगवान बुद्धांच्या वाणीतनं प्रसवले. एकूण 84,000 धम्मस्कंद या सद्धम्मामध्ये साठवलेले आहेत. यापैकी वेदना हा धम्मस्कंद आज 84,000 धम्मस्कंदांपैकी वेदना, वेदयति इति वेदनं, 84,000 धम्मस्कंदांपैकी वेदना हा एक धम्मस्कंद आहे. वेदना म्हणजे काय? दुःख म्हणतो आपण. वेदना होणं म्हणजे दुःख होणं. पण पाली भाषेमध्ये वेदना हा मनाचा स्कंद आहे एक. वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे मनाचे 4 स्कंद आहेत. त्यापैकी वेदना हा मनाचा अनुभवन करणाऱ्या मनाच्या स्कंदाला वेदना स्कंद असं म्हणतात. अनुभवन करणाऱ्या या वेदना स्कंदावरचं हे आजचं भाष्य भगवंतांनी जे कथन केलं. वेदना या शब्दाचा ते धम्म पटिसंबिद्धा, अथ पटिसंबिद्धा, निरुत्ती पटिसंबिद्धा, पटिभान पटिसंबिद्धा, 4 पटिसंबिधा ज्ञानाच्या आधारावर त्या वस्तूतलं, त्या स्कंदातलं अंतर बाह्य सगळं रहस्य खोलून सांगत, ज्यामुळं त्यातून धम्म प्रसूत करत, धम्म कथन करत, जो धम्म हा धम्म धारण करून धम्मामध्ये प्रतिष्ठित होऊन आपलं अनर्यत्व नष्ट करून आर्यत्व प्राप्त करता येतं. माणूस म्हणून ज्याची घडवणूक करता येते हे संबोधी ज्ञानाच्या आधारावर. हा प्रत्येक स्कंद संबोधी ज्ञान प्राप्त होण्यातल्या जेवढ्या बाधा आहे त्या बाधा दूर करणारा आहे. भगवंतांनी हा जो मार्ग सांगितलेला आहे, या मार्गामधले जे अडथळे आहेत ते अडथळे, सगळ्या बाधा दूर कशा कराव्या म्हणून एक एक धम्मस्कंद अ पासून तर ज्ञ पर्यंत संपूर्ण आकलन होईल. याप्रमाणे या धम्म पटिसंबिद्धा, धम्म म्हणजे स्वभाव, त्या वस्तूचा, व्यक्तीचा, स्थितीचा, रंगाचा, रूपाचा, आकृतीचा काय नियम आहे, काय स्वभाव आहे तो स्पष्ट करणं. या वेदना या स्कंदाचा स्वभाव काय आहे? अथ पटिसंबिद्धा, वेदना या शब्दाचा स्वभाव काय आहे? वेदना या शब्दाचा अर्थ काय आहे? अथ पटिसंबिद्धा. वेदना या शब्दाची संपूर्ण व्याकरणाची फोड कशी, एक एक अक्षर 52 नियमानुसार, 62 नियमानुसार, 82 नियमानुसार ती कशी फोड करून सांगत असत. तो एक शब्द, एक स्वर कसा उत्पन्न होतो, हे व्यंजन कसं उत्पन्न होतं, याला ह्या सगळ्या निवृत्ती, या संपूर्ण व्याकरणाच्या साऱ्या परिपूर्णता, परिशुद्धता समजावून सांगत या एकेका स्कंदाच्या, त्यात पटिभान, ज्यात पटिच्च समुत्पादाच्या संपूर्ण कळेची जडणघडण. पटिच्च समुत्पाद म्हणजेच धम्म होय. त्यामुळं
पटिच्च समुत्पादाच्या कड्यांची उकल करत या धम्मस्कंदांचं प्रयोजन, धम्मस्कंदांचं स्पष्टीकरण करून सांगत असत. अशा रीतीनं एक एक धम्मस्कंद, जो धम्मस्कंद स्पष्टपणे समजावून सांगताना या मार्गामधल्या सगळ्या बाधा तो दूर होऊन आर्य सत्याचा साक्षात्कार कसा करता येईल याचं केवळ ते मार्गदर्शन करत असत. मार्गदाता, मी मार्गदाता आहे, मुक्तिदाता नाही. वेदयति इति वेदनं सुखाय वेदनाय दुःखाय वेदनाय अदुःखं असुखाय वेदनाय. सुखद वेदना, दुःखद वेदना, अदुःखद असुखद वेदना या तीन प्रकारच्या वेदना या शारीरिक वेदना. सौमनस्य वेदना आणि दौर्मनस्य वेदना या चैतसिक वेदना. या 5 वेदना, या वेदनांच्या आधारावर मनुष्य असोत की मनुष्यतर प्राणी, तो हे भवचक्र निर्माण करण्यासाठी या वेदनांचा आधार घेऊन हे साऱ्या तृष्णांची निर्मिती करत असतात. सगळे मनुष्य वा मनुष्यतर प्राणी एकच काम करतात. कोणतं? भवपच्चया तन्हा, वेदना पच्चया तन्हा. वेदना, वेदयति इति वेद, वेदनांच्या आधारावर मनुष्य वा मनुष्यतर प्राणी नेहमीच ते भोक्ता भावामध्ये राहून सुखद वेदना आल्या प्रतिक्रिया करून रागाच्या गाठी बांधतील, दुःखद वेदना आल्या प्रतिक्रिया करून देशाच्या गाठी बांधतील, अदुःखद असुखद वेदना आल्या प्रतिक्रिया करून मोह मूढतेच्या गाठी बांधून हे भवचक्र, दुःखचक्र, लोकचक्र स्वतः निर्माण करून ह्या कामतृष्णा 500, भवतृष्णा 500 आणि विभव तृष्णा 500, 1500 प्रकारच्या तृष्णांचा एवढा मोठा सगळ्या जटारूपी सगळ्या तृष्णा बांधून घेतो. आणि ज्यामुळे आपल्याला हा भवतृष्णांचा एवढा डोंगर उत्पन्न होतो. या भवतृष्णा म्हणजे जन्मग्रहण करण्यासाठीच्या लागणारा जो साठा असतो ना, संग्रह, यालाच किलेश धातू, भवतृष्णांचा संग्रह. या भवतृष्णांमुळे आपला जन्म होतो, पुन्हा पुन्हा जन्म होतो. सगळ्यात मोठा रोग यालाच भवरोग म्हणतात. हा भवरोग या वेदनांच्या आधारावर सगळे मनुष्य वा मनुष्यतर प्राणी जन्म घेणं, जगणं आणि मरणं, परत जन्म घेणं, जगणं आणि मरणं, परत जन्म घेणं, जगणं आणि मरणं, यालाच भवरोग म्हणतात. या भवरोगातून सुटका करायची कशी? हा भवरोग ज्या वेदनांच्या आधारावर मनुष्य वा मनुष्यतर प्राणी उत्पन्न करतात, आपलं दुःखचक्र, लोकचक्र, भवचक्र निर्माण करतात. हे भवचक्र, लोकचक्र, दुःखचक्र ज्या वेदनांच्याच आधारावरती निर्माण केलं जातं, त्या वेदनांचाच आधार घेऊन हे दुःखचक्र, भवचक्र, लोकचक्र तोडता येऊ शकतं. म्हणून भगवंतांची जी डॉक्टरीन म्हणतो ना, जी अनुसंधानाची जी दृष्टी, वेदना पच्चया पय्या, ज्या वेदनांच्या आधारावर जे मनुष्य वा मनुष्यतर प्राणी तृष्णांचीच निर्मिती करत असतात, त्या वेदनांच्या आधारावर जर प्रज्ञा जागवली तर या वेदनांच्या आधारावर हे दुःखचक्र, भवचक्र, लोकचक्र तोडून सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून अंतिमतः निर्वाणाचा साक्षात्कार करण्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. भगवंत म्हणाले, मी या मार्गाने चाललो, तुम्ही या चला. वेदना पच्चया पय्या, सब्बे संखारा अनित्याति, सब्बे संखारा दुःखाति, सब्बे धम्मा अनत्ताति, यदा पय्याय पश्यति अथो निबिंदति दुःखे हे समग्गो विशुद्धिया. सर्व संस्कार अनित्य आहेत, सर्व संस्कार दुःख आहे, सर्व धर्म अनात्मा आहेत, हे प्रज्ञेनं जो जाणतो. अनित्य लक्षण म्हणजे कथमाच भिक्खवे अनित्यं ज्ञान, अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून बोधी धारण केली जाते. दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून बोधी धारण केली जाते. अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून बोधी धारण केली जाते. अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनात्म लक्षण, या 3 लक्षणाद्वारे हे शरीर आणि मन या साऱ्या प्रकृतीचं, आतलं बाहेरचं, सजीवांचं निर्जीवांचं, सूर्य चंद्र तारे आकाश नदी नाले पहाड समुद्र, सगळ्या सजीव निर्जीवांचं, साऱ्या प्राणी वनस्पतींचं
सगळ्यांचं रहस्य तथागत खोलून टाकतात. वेदना पच्य या पय्या वेदनांच्या आधारावर जर प्रज्ञा जागवली तर सार एकाच जीवनातलं नाही तर भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ या तीनही कालखंडातलं सगळं रहस्यच आतलं बाहेरचं सगळं शोधून काढतात. वेदना पच्य या पय्या वेदनांचा या वेदना स्कंद आहे. या आधारावर हा वेदनांचा धर्म काय आहे, वेदनांचा अर्थ काय आहे, वेदनांची निवृत्ती काय आहे, आणि या वेदना अविद्या पच्य या संखारा इत्यादी 12 त्या 24 कड्या ज्या आहेत दुःख दुःख समुदयाच्या, दुःख निरोधगामी पटिपदाच्या, या 24 कड्यांच्या आधारे या स्कंदांची उकल करतात. आपल्याला शरीर आहे, मनुष्याला स्थूल शरीर आहे, दिसतं आपल्याला, दृश्य आहेत. हे पशु पक्षी जनावर चीट पाखरू मुंगी माकोडे मच्छर हे दिसतात, हे दृश्य प्राणी आहेत. तिरपे चालणारे म्हणतो पशु पक्षी, हे तिर्यक प्राणी तिरच्छान योनीतले, हे दृश्य आहेत. आणि मनुष्य प्राणी हे दृश्य आहेत, बाकी सगळे अदृश्य आहेत. या मासल चक्षुंनी बाकी प्राण्यांना पाहता येत नाही. तुम्ही देवता लोक पाहिले का? देवता आहेत का? नाही म्हणता, माहिती नाही. देव मनुष्यानं बुद्धो भगवाती, बाबासाहेब म्हणतात देवता आणि मनुष्याचे सत्ता देव, सत्ता म्हणजे शास्ता गुरु, देवता आणि मनुष्याचे ते शास्त्र आहेत, गुरु आहेत. आम्ही इथे कैलास लेण्याला गेलो. त्या कैलास लेण्यात आतमध्ये गेल्यानंतर कैलास लेण्यात आपले लोक काही जात नाही, ते हिंदूंचा आहे. तिथे गेल्यावर 2 बाजूला 2 हत्ती आहेत, ते पांढरे आहेत बरं, आता काय झाले त्याचा पेंट गेला, पण अजूनही तो जुना पेंट आहे. मोठं स्तूप आहे. मी गेलो तिथे वंदन केले. ते माझ्या सोबतचे काय म्हणते तुम्ही कोणालाही वंदन करता, हे कैलास लेणं हिंदूंचं लेणं आहे. नंतर ते धम्मचक्र प्रवर्तन सुत्त हे असं खोलत खोलत चाला म्हणतात. मोठे शिकलेले लोक तसंच काय लोक विश्वास ठेवत नाही. तिथे गेल्यावर पुस्तक चाळलं असं, धम्मचक्र प्रवर्तन सुत्त, महासमय सुत्त, आणि चतुर्महाराजिक देवता कोणत्या आहेत, तावंतिसा देवता कोणत्या आहेत, यामा देवता कोणत्या आहेत, तुषिता देवता कोणत्या आहेत, निर्माणती देवता कोणत्या आहेत, परनिमित्त वसवती देवता, किती महाराज चित्र आहे. बाहुं सहस्संग अभिनिमित्तं सायुधंतं गुरुमेखलं गिरिमेखलं उदित घोर ससेन वारं दानादि धम्म विदेना जितवा म्हणतो ना आपण, बाहुस हे जय मंगलट्ट गातात, ते चित्र तिथे आहे. एवढंच नव्हे, महाधम्मराजिक देवतांपासून तर अकनिष्ठका देवता आहे ते सारे तिथे चित्र पाहायला मिळते. समजलं? दुसरीकडे नाही, महाराष्ट्रात पण माहिती नाही लोकांना. कैलास लेणं औरंगाबादला नाही का, अजिंठा, अजिंठा नाही इकडे वेरूळचं जे आहे ते, जे वेरूळचं आहे ना, हा ते कैलास लेणं म्हणतात. ते माती हे बुद्ध लेणी वेरूळची, आणि हे बाजूला तिथे ते कैलास लेणा, तिथे हे सगळं चित्रीकरण आहे. गदगद होतं. हे सगळं धम्मचक्र प्रवर्तन सूत्र घेऊन जायचं आणि मग ओळख करायची, हे कोणते आहेत ते कोणते आहेत. महाराजचे चित्र पाहिल्यानंतर तो गिरिमेघला नावाच्या हत्तीवर 4 येऊन येत होते. होय, प्रत्येक हातात शस्त्र, 1000, 500 इकडे आहेत ना 500 इकडे आहेत. हा कोण आहे ओळखा म्हटलं तुम्ही. आणि मी हळूच नमक सुरू करून टाकले, बाहुं सहस्स अभिनिमी. अरे हा 1000 हातवाला आहे म्हणे, हा गिरिमेघला हत्ती आहे, पहा ना म्हटलं, ओळख करा. आता तुम्ही ओळख करा म्हटलं. तेव्हा म्हणजे माहिती नसल्यामुळं, माहिती नसल्यामुळं असं होतं. तेव्हा आपलंच, कारण ही जी कला आहे ती बुद्धिस्ट कला आहे, त्यामुळे त्या हिंदू कला नाही आहे ती. पण आता कोण ओळखेल, कसं ओळखेल? तर हे सगळे संदर्भ दिल्यानंतर माहिती होतं. नाही तर आता यावर्षी महादेवाला जाऊ म्हणत होतो. चालशील ना पायी पायी भोवानात? नाही बाबा म्हणते, जसं काय आता महादेव आता मी आता 17 तारखेला जाणार आहे, पण ते इथे बिहारला नाही, पाटणा, हा पचमणीला जायचं आहे. तर बिहारला अशोकाराम तिथे ज्या स्तूपावर, तिथे त्या अशोकरामा त्या दगडांवरती धम्मलिपीच्या अक्षरात लिहिलं आहे. 3ऱ्या महासंगायनानंतर महादेव नावाच्या अर्हत स्थवीर भिक्षूला
महिषामंडलाला पाठवलं. कुठे? महिषामंडल, जिथे महादेव नावाचा अरहत भिक्षू त्यांच्याचकडून सम्राट अशोकाच्या मुलाची प्रवज्जा झाली. आणि तोच महादेव अरहत भिक्षू त्यांच्या उपस्थितीत त्या पाचही त्या पचमढ्या म्हणतात, मडी म्हणजे लेणी, तर ते बुद्ध लेणी आहेत त्या. आता आपलं लक्ष नाही, आता बाबासाहेबांनी पंढरपूरला बुद्धाचंच आहे. आता उशिरा जागाली पाहता रायगड नाही आधी आम्ही राहिले राहतो, पण ते आहे की नाही? पंढरपूरला माहित आहे ते तुम्हाला? उशिरा जागाली रायगड नाही, असं होतं. पहिले आहे ना? पाहा तुम्हाला माहित आहे आहे ना? आम्ही पंढरपूरला तर राहिले. वेदना तिथे, जिथे ह्या पाचही लेण्या आहेत त्या पुरातत्व खात्याचे बाकायदा बोर्ड आहेत, ह्या बुद्ध लेण्या आहेत. आता तुम्ही काय कराल? म्हणजे ब्राह्मणवाद्यांनी त्या त्याला शंकर म्हणून संबोधलं. महादेव नावाचा भिक्षू होता, आहे की नाही? महादेव नावाचा भिक्षू. आम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा गेलो, हे आपले मालेवाड्याला राहत होते ना अरहत म्हणणारे भिक्षू गतान, मी आणि एक शामदर होतो. आम्ही गेलो तिघही गेल्यानंतर गुफा आहेत, आसवली जास्त आहेत, त्या गुफामध्ये घेतो. मी मस्त ध्यान करायला लागलो तिथे. आणि म्हटलं हे आपलं नागद्वारलाही जाऊन आलं पुन्हा. 5 हे सारं आपलं लोखंडाचं. हां, तिथे साप न विंचू कसले, एक मला विंचूही नाही दिसला आणि साप पण नाही दिसला. हा, त्या शिडीने गेलो, दोरखंडाने मोठा ध्वज लावला वरती. तिथं आपलं आहे म्हटलं सारं. यांनी काय केलं, कुठलं लहानसं दुकान होतं एक किराणाचं, त्यांनी गुळ घेतले आणि आपला गुळ घेतला आणि शेंगदाणे घेतले. आता काय गोंड लोक काय याच्याकडेच खायला काही नाही, ते काय देतील म्हणून. मी सकाळी तिथे नळ होते तेव्हा, ते नळावरती पाणी, आता पाणी भरत होती तेवढ्यात ती दात घासत आली ब्रशनं, एक गोंडीनबाई. ते गोंड लोक कधीपासून ब्रशनं दात घासायला लागली, आली की नाही आपण. आता काहीतरी काय माहिती नाही, आता कोणती भाषा बोलतात, गोंड तो बोलू. पण मी सकाळी गेलो, मी दातबीत घासले असं निवा नवा परल बत्ताल निया जो बत्तल पाडी म्हणता निवा. अरे तिला वाटलं आमचाच गोंड आहे. हा, ती नाव मायनल म्हणतात. मग मी भिक्षाटनासाठी गेलो, मस्त भरून भात न वरण मस्त दिलं त्यांनी, आंबे बिबे मस्त पिकले होते, मस्त दिले. अरे जेवण केल्यानंतर मग त्यांना सांगितलं आता गोंडी भाषेत आम्ही येणार आहोत. म्हटलं भवानात, आणि भवानात मोठा कार्यक्रम आहे. आता न्याव लागेल की नाही, आपल्या लोकांना ओळख करून द्यावं लागेल की नाही. म्हणजे हे नागपूर दीक्षाभूमीपासून तर पचमढीपर्यंत जावं लागेल. इलेक्शन होऊ द्या, आता इलेक्शन झालं की पायी जे लोक चढतील ते चढतील, नाही चढतील ते आपण भवानातच राहू, आहे ना. त्या भवानातच मोठा कार्यक्रम, ते सगळे गोंड लोक आपले झनक जनारो, आणि ते गोंडी भाषेत वाजवत येतील डफळे. त्यामुळे हे गोंड गोवारी गौतम हे सगळे कसे हे बुद्धिस्ट लोक होते. आणि हे सगळा महादेव हा भिक्षू हा गोंडातला भिक्षू होता, समजलं, महिषा. पण त्याला विकृतीकरण करून त्याला शंकर भगवान नाव देऊन टाकलं. फसले की नाही लोक. पण ते तिथे बुद्ध लेण्या आहेत, तिथे पुरातत्व खात्याचे बोर्ड आहेत. आता हे आपलं म्हणाला तर आपल्याला काय हे वाटेल, त्यामुळे आपल्याला जावं लागेल, सिद्ध करावं लागेल. हे गोंड लोक देखील आपले बुद्धिस्ट होते, सांगावं लागेल ना त्यांना. गुलामांना त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे बंद करून देते. वेदना, भगवंतांची जी डॉक्ट्रिन आहे ना, वेदना, हा सगळे लोक भुलून गेले. सगळे लोक, आपण काय म्हणतो, त्या महिषानं खूप विष पेलं. हे खरं आहे की एखादा भिक्षू चांगला तपलेला राहिला ना तरी तो विष पचवू शकतो, एवढं पावर, एवढी शक्ती असते त्यांच्यामध्ये. नसतं असं नाही, असते नाही असं नाही. पण तो हा महिषामंडल हा इद्दीपादामध्ये महादेव अरहत भिक्षू इद्दी 6 प्रकारच्या इद्दीमध्ये परिपूर्णता पावलेला हा भिक्षू. त्यामुळं एवढा मोठा चक्रवर्ती सम्राट असतानाचं त्याचे चित्रण केलं गेलं. तर त्यामुळे ते हे लिनपिंड आहे ना, हे लिनपिंड जे दिसतं जिकडे तिकडे हे स्तूप आहे, त्याला जाणून बुजून छिलून छालून त्याला चोपडं करून लिनपिंड करून टाकलं, विकृतीकरण करून टाकलं. आता जे अलाहाबादच्या कोर्टातनं ज्ञानवापी 1250 नाव आहेत बुद्ध गुण गाथावलीमध्ये त्रिपिटकात, त्यापैकी ज्ञानवापी हे नावच बुद्धाचं नाव आहे. आता काय करेल ज्ञानवापी, पण ते तिथे जे स्तूप मिळालं ना ते लिनपिंड मिळालं. म्हणते लिनपिंड नव्हे, ते स्तूप आहे, त्या स्तूपावर चित्र आहेत, ते बुद्धांचे चित्र आहेत. त्या हायकोर्टाला, सुप्रीम कोर्टाला, हायकोर्टाला काय त्याला काय माहिती. त्यामुळे हे लिनपिंड जे आहे तिथे सगळे स्तूपच होते. पण नंतर विकृतीकरण झाल्यामुळं याचा प्रभाव असा विकृत होत गेला, आपणही मग दूर राहायला लागलो.
त्यामुळे जुने जुने हे जेवढे हे चिमूरच्या बालाईचं मंदिर, विशीचं मंदिर किंवा मार्कंड्याचं मंदिर, हे भटाळ्याचं मंदिर, हे जुने मंदिर आहेत सगळे हे बुद्ध विहार आहेत. हे नेरीचे लहान लहान जुने विकतात, हे अनंताचे स्तूप आहेत. आता आपल्या आता ओळख नाही ना, अनोळखी झाली, विसरून गेलो आपण, विस्मरण झालं. त्यामुळं बुद्ध शासन जतन करण्यासाठी म्हणून अनंतांच्या स्तूप बांधले गेले. भिक्षू जे सम्यक संबुद्ध झाले त्यांचे महास्तूप बांधले गेले. या महास्तूपांमधून एवढं तर खरं, महास्तूपांमध्ये जे जे संदर्भ आहेत जुने आहेत ते सगळे संकेत आढळतात. त्यामुळे बाबासाहेबांनी पंढरपूरचं हे विठ्ठलाचं मंदिर, हा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून भगवान बुद्धच होत, हे मी सिद्ध करून दाखवेन. 10 वर्ष झाले, आमचं 11 वर्ष यावेळी 11 वर्ष झाले जात आहोत आम्ही. त्यासाठी बुद्धच आहे सिद्ध करण्यासाठी, देवदर्शनासाठी नाही. आम्ही गोल 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 फिरतो. बुद्धं शरणं, धम्मं शरणं, संघं शरणं. आता हे काय माहिती, हे तुकोबारायाच्या गाथा आहेत, तुकोबारायाच्या कमळाचे फुलं हत्ती आहे त्या खांबावर आहे. वेदनंती पयो, वेदनंती पयो. आता हा शब्द कुठून आला, कसा आला, तुकोबाराजाने कसा समजला? त्यामुळे ही जे अनुवादात वेदयंती पयो, वेदनंती पयो, त्यामुळे हे शब्द वाचल्यावर एकदम हा वेदनंती पयो हा तुकोबारायाला कसा समजला? हे त्रिपिटकातला हा सारा प्रभाव ना इकडे सगळ्या संतवाणीवर आहे. अरे हा शब्द यांना समजला कसा? तुका म्हणे उगं राहा, आणि जे जे होतं ते आता हे आपल्याला का नाही समजत, ते सगळेच भुलले. उगं राहा म्हणजे आर्य मौन, शिबिरात जेव्हा जातो तर आर्य मौन राहतो ना. जे जे होतं त्या 3.5 हातातल्या काय, जे जे होतं ते पाहायचं यथाभूत. पण विसरून गेलो ना, ही आध्यात्मिक भाषा आज सगळ्या साधू संतांनी विसरून गेले. त्यामुळे वेदनांच्या आधारावरती प्रज्ञा जर जागवली, अनित्यबोध जागवला, दुःखबोध जागवला, अनित्यबोध जागवला, तर मात्र हे दुःखचक्र भवचक्र तोडता येतं. जेव्हा चित्त कधी प्रसन्न होतं, एखादी हर्षोल्लास आनंददायी गोष्ट घडली, चित्त कसं प्रसन्न राहतं, हे प्रसन्न चित्त राहतं. या चित्तातल्या सौमनस्य वेदना असतात. आणि जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळतो, व्याकुळ होतं माणूस, किती बेचैन होऊन जातं, तेव्हा हे बेचैनीच्या ह्या सगळ्या चित्तातल्या वेदना याला दौर्मनस्य वेदना म्हणतात. एकूण या 5ही बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं तर 395 कलमामध्ये लिहिलं. हे गणित नाही सापडत आपल्याला, सोडवता येत नाही. या 5 वेदनांच्या आधारावर मनुष्य वा मनुष्यतर प्राणी 390 प्रकारचे स्वभाव आहेत माणसांचे. रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, भयमूलक, वितर्कमूलक, 390 प्रकार. आणि हे 5 वेदनांच्या आधारावर तयार होत. म्हणून 395 कलमांमध्ये हे संविधान आहे. बाबासाहेबांनी हे संकेत, हे पुग्गल पंयत्तीमध्ये, त्रिपिटकामध्ये, अभिधम्मामध्ये पुग्गल पंयत्ती हा भाग आहे, ते अशा प्रकारचे एवढे 390 प्रकारचे स्वभावाची माणसं असतात. त्यामुळे हा कोणता स्वभाव कसा निर्माण होतो हे बुद्धांनी कसं सुस्पष्ट जाणलं. मनुष्य वा मनुष्यतर प्राण्यांचा हा कसा ते स्वभाव कोणत्या आधारावर निर्माण करतात. आणि अशा रीतीनं मात्र अशा स्वभावाची माणसं आहेत. 2 व्यक्ती जगात एक नाहीत, एका रक्ताची माणसं असली तरी, पण आर्य सत्याचा साक्षात्कार करून मात्र आपला स्वभाव बदलला जाऊ शकतो. श्रद्धामूलक स्वभाव होऊ शकतो. ही श्रद्धा बोधी आहे, मिथ्या नाही आहे. सम्यक ज्ञान आहे. हे सम्यक ज्ञानच वेदनांच्या आधारावर, सम्यक ज्ञान म्हणजे जे ज्ञान परिपूर्ण परिशुद्ध आहे, या सम्यक ज्ञानाच्या आधारावर संबोधी प्राप्त केली जाते. हे सम्यक ज्ञान ज्याला बोधीचे अंग म्हणतात. 4 सतीपट्ठाने बोधीचे अंग आहेत, 4 सम्यक प्रधान बोधीचे अंग आहेत, 4 इद्धिपाद बोधीचे अंग आहेत, 5 बल बोधीचे अंग आहेत, 5 इंद्रिया बोधीचे अंग आहेत, 7 बोझंग बोधीचे अंग आहेत, अठ्ठंगिको मग्गो हे बोधीचे अंग आहेत. याला मध्यम मार्ग म्हणतात. एकायनो अय्यंग भिक्कवे मग्गो सत्तानंग विशुद्ध, एकच मार्ग म्हणतात. कोणता? हा मध्यम मार्ग. हे 4 सतीपट्ठान म्हणजे मध्यम मार्ग आहे. 4 सम्यक प्रधान म्हणजे मध्यम मार्ग होय. 4 इद्धिपाद म्हणजे मध्यम मार्ग होय. 5 बल म्हणजे मध्यम मार्ग होय. 5 इंद्रिय म्हणजे मध्यम मार्ग होय. 7 बोझंग म्हणजे मध्यम मार्ग होय. अठ्ठंगिको मग्गो म्हणजे मध्यम मार्ग. त्यामुळं हा मध्यम मार्ग धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून माणूस घडवला जातो. ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे, बदललाय माणूस.
याला रिव्होल्युशन, क्रांती म्हणतात. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती. केवळ आणि केवळ हे समजण्यासाठी बाबासाहेबांना 35 वर्ष लागली. माणूस केवळ सद्धम्म धारण करून, बोधी ज्ञान धारण करूनच घडवला जातो. माणूस घडवल्यानंतर ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे तो नेहमीच वीतरागी, वीतद्वेषी, वीतमोही होऊन कायावाच्या मनाने कर्म करेल. आपली हानी होणार नाही, इतरांची हानी होणार नाही, अशीच कर्म करेल. आपलाही लाभ होईल, इतरांचाही लाभ होईल, असंच कर्म करेल. माणूस घडेल. माणूस माणसाशी माणसासारखा. आणि तुम्ही झगडे करताय का घरात? झगडे होतात, भांडी कोणी वाजतात ना? माझं एक तरी घर आहे का असं की ज्या घरात भांडी कोणी वाजत नाही? वाजतात ना. हा, त्यामुळं जेव्हा आर्य सत्याचा व्यक्ती साक्षात्कार करतो मग भांडी कुंडी वाजवणं त्याची बंद होतात. त्या घरात शांती, सुख आणि समाधान राहतं. कोणाला वाटत नाही माझ्या घरात शांती, सुख आणि समाधान असायला हवं म्हणून? प्रत्येकांना वाटतं. पण आपण झेलाझोंडीवर येतो ना. आपण झेलाझोंडीवर येतो की नाही? त्यामुळं जराशी शांती, सुख आणि समाधान नाही. आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीला विचारलं तुला सुखानं, शांतीनं, समाधानानं जगावंसं वाटतं का? कोण नाही म्हणतात. पण सगळे तेरीमेरीवर सुटतात. थोडं मनाच्या विरुद्ध झालं की भांडी कुंडी वाजायला लागली, तणाव वाढला. त्यामुळे भगवंतांना हे समजलं. हे केवळ भगवंतालाच समजते. दुःख सत्य काय आहे, दुःख समुदय सत्य काय आहे, दुःख निरोध सत्य काय आहे, दुःख निरोधगामिनी पटिपदा सत्य काय. या चारही आर्य सत्याचा साक्षात्कार करून हे बोधिज्ञान धारण करून आपल्या मनाचा स्वभाव बदलला जातो. श्रद्धामूलक स्वभाव बनतो, माणूस घडतो. स्वतःपन्न सकदागामी, अनागामी आणि अरहत्व प्राप्त झालं. निश्चितपणे हे जग कसं शांतीनं, सुखानं, समाधानानं नांदायला लागतं. वेदनापच्चय आपण ही डॉक्ट्रीन वेदनांच्या आधारावर जर प्रज्ञा जागवली, हा अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध जागवला जातो. दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध केला जातो. अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून हे शमत भावनेचे कम्मठान, 40 प्रकारचे आनापानसती आणि इतर, आणि विपश्यना भावनेचे ज्यात सम्मर्शन ज्ञान, उदय ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिन ज्ञान, निब्बिदा ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, संखारोपेक मुंचित काम्यता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान, अनुलोम, या 10 ज्ञानाच्या टप्प्यातनं जाऊन जेव्हा मग एक गोत्रभू चित्त होते, गोत्रभू जिला लेअरेज, जी हे लोकीय क्षेत्र आहे, उत्पन्न होऊन नाश पावणार आहे. हे लोकीय क्षेत्र आहे, उपादवय धम्मीनो. या लोकीय क्षेत्रातनं लोकोत्तर क्षेत्रामध्ये पोहोचण्यासाठी नित्यबोध, सुखबोध आणि अनत्तबोध हे लोकोत्तर प्रज्ञेची 3 लक्षणं आहेत. हे गोत्रभू चित्त अनित्याकडून नित्याकडे नेतं, दुःखाकडून सुखाकडे नेतं आणि अनंताकडून अनंताकडे नेतं. आणि निर्वाण धातूंच्या आधारावर निर्वाणाच्या रसास्वादन करायला लागतं. हे गोत्रभू चित्त उत्पन्न होतं, जे गोत्रभू चित्त या लोकीय क्षेत्रातून लोकोत्तर क्षेत्राकडे नेऊन व्यक्तीला हा आर्य सत्याचा साक्षात्कार होतो. बोधिज्ञान धारण करून तो परिपूर्णता, परिशुद्धता साठवतो. आणि ही परिशुद्धी आणि परिपूर्णता हे धम्मातलं सौंदर्य तो धारण करून सुंदर व्यक्ती होतो. सुंदर व्यक्ती म्हणजे शरीरही शुद्ध होतं आणि मनही शुद्ध होतं. म्हणून बुद्धांच्या चिपळाचा असो, कानगुवाचा असो, जमळाचा असो, थुक्यांचा असो, त्यांच्या संडाचा असू दे की युरिनचा असू दे, त्यांचा घाणवास नव्हता, शेंटसारखा वास यायचा. मी वाचताना तर हे कल्पना असेल असं वाटायचं. आपल्याला काय माहिती. आम्ही ज्या वेळेला बांगलादेशाला गेलो, आम्ही आंघोळ बिंगोळ करून द्यायचो. तुम्हाला काही माहिती नाही, आम्ही आंघोळ करायला गेलो. आता ते टिश्यू पेपरने त्यांचं अंग पुसून काढायचं. तर ते टिश्यू पेपरसाठी गर्दी, माहिती आहे. टिश्यू पेपरसाठी अंग पुसून, बरं साबण बिबून काय लावायचं, काहीच नाही असं. ते आपल्या याचं नाही, ते साबण बिबून तो आपलं ते लिंबोळी टाईप ते लावायचं बिनावास, काय गंध नाही यायचं. पण तेव्हा जेव्हा अंगपाय पुसत होतो ना असे, तर हे लोकांची गर्दी असायची, उपासक ते पुसलेले ते घेऊन जायचे. खरंच सुगंध येतो का? अरे ते हे सुगंध येतोय. बरं पहा, हा फरक असतो.
म्हणजे अर्हत्व प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचा पहा कसा फरक असतो आणि आपल्या शेणाचीच आपल्याला कशी वास येतो फार किती दुर्गंध सुटतो, शब्दच काढायला कसे जड येतं, वा आहे किती त्रस्त होऊन जातं माणूस. पण हा फरक असतो. हे सारं 32 प्रकारच्या गंदगीने भरलेलं सारं शरीर किती वेळा आरशे पाहतं. वेदना वेदना वा वा किती आरशात पाहना मी कसा दिसतो, अरे चुरीतला विस्तवासारखा दिसतो. तुम्ही काय राग द्वेष मोह अहंकार, अरे अरे म्हणजे आपला एवढा संग्रह असतो जो हे वेदनांच्या आधारावर पुन्हा आपण आरसा पाहून वा वा आरसा पाहिला तुम्ही तरी त्या रागाच्या आसक्तीच्या वेदना संग्रहित केल्या. आता आम्हाला केसच नसतात तर कुठे आरसा पाहून काय आता काय कंगवा फिरवायचा आहे ना. त्यामुळं प्रतिक्रिया करायची नाही, प्रतिक्रिया करायची नाही. वेदना पच्चेया पय्य, काहीही न करणं हे सगळ्यात मोठं काम नाही. वेदना यथाभूत पाहणं, यथाभूत ज्ञान दर्शन. वेदना यथाभूत पाहणं म्हणजे वेदनेच्या उत्पत्तीचा क्षण, वेदनेच्या स्थितीचा क्षण आणि वेदनेच्या भंगत्वाचा क्षण, ही परिपूर्ण प्रक्रिया उत्पत्तीपासून वेयापर्यंतची परिपूर्ण प्रक्रिया यथाभूत पाहणं म्हणजे अनित्य ज्ञानाचा अनुभव करणं होय. या वेदनांच्या अनित्य ज्ञानाचा अनुभव करून अनित्याचा बोध केला जातो. वेदना कुठली असो, सुखद वेदना आली, दुःखद वेदना आली, अदुःखद असुखद वेदना आली, अनुक्रमे राग द्वेष मोहाच्या संस्काराचा संग्रह करू तर प्रतिक्रिया करून. आता यथाभूत पाहायचं, काही नाही करणं हे सगळ्यात मोठं काम आहे. जसं होतं ते जसं होतं तसं पहा. तुका म्हणे उगरावा इथे सापडतो हा शब्द. यथाभूत काही प्रतिक्रिया करायची नाही, जसं आहे तसं पाहत राहायचं. याला उगे राहा म्हणतात. उगे राहा म्हणजे काही करणं. हा मनाचा संखारा स्कंद आहे ना, तो प्रतिक्रिया करत असतो नेहमी. अजिबात काही नाही करायचं, हे काहीही न करणं हे सगळ्यात मोठं कठीण काम आहे. आणि हे जर शिकता आलं तुम्हाला तर तुम्ही बिरला झाला करवायला. कमीत कमी मनुष्य तरी पुन्हा मनुष्य वा देवता लोकांमध्ये जन्म होऊ शकेल. नाहीतर तुमचं काय किती शिबिरं केली मग विपश्यनेचे? 3 केले, 1 केलं, कुठे गेलं? आंबोळ्याला. तर काय काय मिळालं का? काय सापडलं? काही सापडलं का? धन नाही सापडलं. बिस्किट सोन्याचे काहीच नाही सापडलं. वेदना पच्चेया पय्या. 10 दिवसाच्या शिबिरातनं एवढं शिकायचं कसं? ट्रेनिंग, प्रज्ञा जागवायची कशी, क्षमता पुष्ट करायची कशी, काहीही न करणे हे शिकवलं जातं आणि सगळ्यात मोठं शिक्षण आहे. समजलं? त्यामुळे हे जर शिकता आलं तर निश्चितपणे आपल्या चित्तामध्ये कितीही हा अपायगतीच्या संस्कारांचा संग्रह असला तरी आपण सुगतीचा दरवाजा खोलू शकू. एवढं बल मात्र सतीपट्ठाण शिबिर झालं, त्याचं पहिलं शिबिर झालं असं समजायचं. 10 दिवसात शिबिरे केवळ परिचय शिबिर असतात. समजलं? लांब लांब शिबिर करायचे, नाही समजलं तर विचारायचं. पण आपल्या मतानं नाही करायचं, नाही तर कुठेही जाल ना कसंही होईल. हे मनाचं ऑपरेशन साधी सुधी गोष्ट नाही है ना. त्यामुळं हे शरीराचं हे मनाचं ऑपरेशन करणारी ही विद्या जिला विशेषेन पश्यती ती पण याती विशेष करून पाहणं म्हणजे वेदनांचा आधार घेऊन अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण आणि या शरीराचे मनाचे तुकडे तुकडे करून पाहणाऱ्या हिला विपश्यना भावना म्हणतात. हे या शरीरात काही ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा आहे का? नाही आहे ना. हे जे आहे ते तथागतांनी सांगितलं आहे ना. जे आहे ते सांगितलं. त्यामुळे त्याचा जसा जसा आपण अनुभव करू, आपले 10 पारमितांचे घडे भरू, तेव्हा आपल्याला या आर्य सत्याचा साक्षात्कार करता येण्याचं बळ प्राप्त होऊ शकतं. म्हणून हा चैतसिक वेदना ह्या असतात, पण शरीर नसल्यामुळं सौमनस्य दौर्मनस्य वेदनांचा अनुभव करत काही लोक, त्यांना शरीरही नसतं असे प्राणी असतात, त्यांना धम्म धारण करता येत नाही. म्हणून तो अगस्त्य मुनी असो, ज्यात शाश्वततावादी हे 8ही ध्यानात प्राप्त करणारे अशित मुनी असो, अनेक ते मरण पावल्यानंतर ते अरूप ब्रह्म लोकांमध्ये त्यांनी जन्म घेतलाय, शरीरच नाही. म्हणून शरीर असलं पाहिजे विपश्यना या कम्मठ्ठाणाचा अभ्यास करावायचा असेल तर. ज्या प्राण्यांना शरीर नाही ते नाही करू शकणार, पण पशु पक्षी आहे
त्यांना ना एवढी बुद्ध्यांक कमी आहे त्यांचा. त्यामुळे पशु पक्षी हे काय विपश्यना करू शकतील. त्यामुळं पुन्हा तिथेच मरतील, पुन्हा येतील. कुत्र्याचे पिले कुत्रे, मासोळ्याचे मासोळे एवढे चरार अंडे टाकतील आणि पुन्हा 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 जन्म घेत राहतील. तू मेलीस तर कुठे कुठे जाणार आहे मेल्यावर? तू मेल्यावर कुठे जाणार आहे? मला देवलोक बा त्याने हिला देवलोक पाहिजे, बा हिला देवलोकाविषयीची आसक्ती आहे. हिला देवलोक पाहिजे. कोणत्या देवलोकात जायचं आहे? जो मिळेल तो. म्हणजे जागृतपणे हिला आपली काया त्यागता आली. हा वेदना पश्चया पाहिजे. श्वासावर लक्ष ठेवत ठेवत वेदनांचा उदय वे जाणत जाणत जर आपल्याला यथाभूत शरीर त्यागता आलं तर हे ज्ञान संप्रयुक्ते कुशल कुशल विपाक उपेक्षा सहगत संतीरण चित्त उत्पन्न होतं. तेव्हा कुठे मनुष्य लोक तावंतीसा देवता चतु महाराजिक देवता तावंतीसा देवता यामा देवता तोषिता देवता निमांडती देवता परनिमित्त वजपती हे 6 प्रकारचे देवता लोक आणि मनुष्य लोक यामध्ये आपली पटीसंधी होऊ शकतो, जन्म होऊ शकतो. तो रोज साधना ध्यान करणं सुरू आहे की नाही आहे? उपोषण पौर्णिमा अमावस्या आणि अष्टमीला हे उपोषण टाळायचे नाही, उपोषण करायचे. आता 2 तारखेला अमावस्येचं पोळ्याचं उपोषण आहे. तर 2 तारखेला यायचं, रात्रभर सुत्त पठण ऐकायचं, सकाळी मग जेवण खाऊन सगळ्यांनी. दर या वर्षावासाच्या कालखंडात शुगर आहे ना, थोडंसं एवढं शुगर आहे, थोडं थोडं खात जायचं, तशील नाही तुटत. शुगर राहिल्यावर काही नाही काही गोड धाड काहीतरी तोंडात ठेवावं लागतं. चॉकलेट म्हणा कमी होते, कधी कधी वाढते, तर ठेवावं लागतं. त्याने शील नाही तुटत. औषध म्हणून एवढा थोडासा आहारही एवढा घेतला तरी ते विकाल मोजणार नाही. समजलं? का अरे दोन्ही किडनॅप फेला, जेवढं जगलं तेवढं किडनॅप फेला दिसतं का चेहऱ्यावर? विचारलं किडनॅप फेला दिसतं काय चेहऱ्यावर? नाही म्हणते. चिंता रोग हा सगळ्यात मोठा रोग आहे का? जोपर्यंत जगशील तो 100 वर्ष बेहोशीतलं जगण्यापेक्षा 1 दिवस जागरूकपणे जगणं हे आहे पराक्रमाचं लक्षण. जेणेकरून सुगतीचे दरवाजे तरी खुलू शकतात. एक ते तशीच भगिनी आहे बरं, तिच्या 2 किडन्या गेल्या, अजूनही नाही नेली बरं. आता 10 वर्ष होऊनही गेले. नागपूरला वर्षावास होता, नागपूरला वर्षावास होता आणि ते हैदराबादवरून तिला आणलं. म्हणजे डॉक्टरांनी तिचे व्हेंटिलेटर सगळं काढलं, मेली म्हणून घोषित केलं. काय करा? आणि ते एक उपाशिका आपली होती भंतेजी, तिने लावला फोन न, बस सुतपठण करता करता एकदम हालायला लागली. ते डॉक्टर अरे ते हालता येतो, मग डॉक्टर फाडफूड केले त्या कागदपत्र आणि पुन्हा व्हेंटिलेटरवर लावलं. नाहीतरी जाणार आहे तू घरी घेऊन जा. तो मिया बाबा गडचिरोलीवाला, तो त्यांनी ये फकीर कोण आहे, ये फकीर कोण आहे, मला फकीरच म्हणतो बघा. तो तिचा सासरा फकीरच म्हणजे फकीर कोण आहे यार बोले. चलो फकीर के वाचला. आणि 5 वाजता तिथे वर्षावा सुरू होता ना, 5 वाजता बरोबर ती सगळी व्हॅन आणली तिथे नागपूरला. 5 वाजता आणली आणि ते बेहोशीतच होती ना. बस मी गेलो, तिच्या ती व्हॅनमध्येच होती. आता काय करणार, आता काय घरी या असं बोलले. त्याला लता मंगेशकरने म्हटलं. आता तेव्हा मी गेलो, तिचं स्टूल बिल ठेवला गाडीत आणि शुद्धपठण केलं. तिने उघडले डोळे. तो सासरा पाहत होता. तिने डोळे उघडल्यावर अरे यार बोले ये फकीर आहे बोलाय. मला तो फकीर बोल म्हणतो बघा. डोळे उघडले, तिने असे हात केले. अब या कहाँ ले, आप डॉक्टर ने बोले तो हाथ ऊपर किए उन्होंने. डॉक्टर बोले क्या करें. बघा हा प्रभाव असा असतो. त्या भगिनीला शिबिर करायला लावलं. शिबिर मस्त केलं, रोज ध्यान करत आहे. काहीच नाही झालं, तिला अजूनही मेली नाही. चिंता आहे ना, चिंता हा सगळ्यात मोठा रोग आहे. जोपर्यंत चालते गाडी तोपर्यंत चालते. कोण काय करते? दोन्ही फेल आहेत तिच्या. त्या सासऱ्याला म्हणालो 1 2 देतो, नाही द्यायला तयार. तर काय करा? जोपर्यंत गाडी चालते, म्हणजे हा आता 10 वर्ष होऊन गेले तरी नाही मिळली. आता काय करते?
आता ते 30 वर्ष 32 वर्षाची 42 वर्ष झाली तिला आता. पण रोग झाला, मला किडन्या गेल्या 2 फेल झाल्या. आता काय कराल? तो अर्ध जेवणावरही लक्ष नाही, कुठल्या कामावरही लक्ष नाही, असं होतं की जोपर्यंत जगतं. मला सांगितलं होतं डॉक्टरांनी तुमची उजवी बाजू जाईल. आता कुठं गेली? मी शावीत तसाच, जेव्हा जाईल तेव्हा जाईल. मी काय चिंता करतो, गोष्ट तशी आहे. हे धोटेच म्हणतो बरी, ते धोटे होते त्यावेळेला. भंतेजी म्हणे आपको ये क्या दवा ली बोले. मी काय दवा घेणार आहे, मी तर ध्यानच करतो, दुसरं कोणतं औषध आहे माझ्याकडे. तर ध्यान हे सगळ्यात मोठं औषध आहे, समजलं. वेदना पश्चया पඤ्या. टायफॉइड झाला होता ना मागच्या वर्षी, हे निघाले होते टायफॉइडचे. असं ध्यान करता करता तसंच गेलं निघून. आणि तुम्हाला आता डेंग्यूला कसे औषध घ्यावं लागते, चिकनगुनियाला कसं औषध घ्यावं लागते, बोंबला आता. वेदना पश्चया पඤ्या. त्यामुळं सती संपजन्य नरेंचती. सती संपजन्यामध्ये राहून आपल्या वेदनांच्या आधारावर देखील अनेक रोग त्यांचं नाहीचं करून नष्ट करता येण्याचं बल आपण वृद्धी त्याची करू शकतो. होऊ शकतं हे बल सर्वांमध्ये येऊ. ज्या चुंदानी शेवटचं भोजन दिलं ते मशरूम, जंगली मशरूम होते, लोक डुकराचं मशरूम पचवणं लई अवघड काम असतं. भिक्षूंना सांगितलं, भिक्षूनं तुमचे पात्र बंद करा, पचवणार नाही. हे ज्यामुळं त्यांना रक्ताचा अतिसार झाला. सती संपजन्याचा अभ्यास करून भगवंतांनी या रोगातून स्वतःला सुटका केली, असं बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातच लिहून आहे. तरी आपलं लक्ष राहत नाही. हे आपबीती झाली म्हणून बरं झालं. मलाही आला होता तसा रक्ताचा, पाहिलं आणि निघून चालला गेला. बरं झालं की नाही? माझं औषध झालं बंद. समजलं? तर किडनीत हवा भरला जातो अनित्यबोधाचा. जोपर्यंत चालेल हे चिंता नाही करायची. बसली तर बसली, नाही तू काळजी नको करू. तुझं जेवढं जीवन जगशील तेवढं आहे. ते ही इम्युनिटी पॉवर आहे ना, सगळ्यात मोठा इम्युनिटी पॉवर हा अनित्य दुःख अनंत बोधाने वाढवणार. हे डॉक्टरांना नाही माहिती. डॉक्टरांचं चित्त इथपर्यंत नाही पोहोचत. ते बुद्धीच्या कसरतीवर विचार करतात, प्रज्ञेच्या नाही. बुद्धीला सीमा असते, प्रज्ञेला सीमा नसते. म्हणून ती दुःखमुक्तीकडे हा रस्ता समोर साफ करतो. मारबंधनांना पळवून लावतो. हे मारबंधनांना तोडून धम्म धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याचं बळ आपल्यामध्ये उत्पन्न हो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं भलं. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सिद्धांत कथा.